तुम्ही बोलत असताना मुलं तुमचं ऐकत नाही का? असं जर होतंय तर ही रील स्पेशली तुमच्यासाठी आहे. पहिले तर लांब आणि दीर्घ श्वास घ्या आणि आता या रीलमध्ये मी काय सांगते त्याला शांतपणे ऐका. मुलं तुमचं न ऐकण्याचं कारण काय माहिती आहे? की तुम्ही अचानकच लगेच बोलतात आणि त्याच्या मेंदूला ती सूचनाच पोहोचत नाही. जर मुलगा कुठेतरी कामात आहे, अभ्यास करतोय, काही पेंटिंग करतोय किंवा आजकाल जास्त करून मोबाईलमध्ये आहे आणि अशा वेळेस जेव्हा आई एखादी गोष्ट सांगते ना, तर त्याचा मेंदू त्या सूचनेकडे जातच नाही. का? कारण त्याला वेळ पाहिजे असतो. मग अशा वेळेस लगेच सूचना देण्यापेक्षा, लगेच बोलण्यापेक्षा एक मॅजिकल तुम्हाला सेंटेन्स शिकवते. काय करा, त्याला म्हणा. जर तो गेम खेळत असेल मोबाईलवर किंवा तो काही बघत असेल, बाळा तुझं ते 2-3 मिनिटाचं काम झालं ना, त्यानंतर मी जे काहीतरी तुला सांगणार आहे, तू मला सांग, मी शेअर करेल. किंवा तुझं ते मोबाईलचं बघून झालं ना, की मग माझ्याकडे ये, आपण काहीतरी बोलू, मला तुझ्याशी काम आहे. थोडंसं नवल वाटेल, की आता हेच करायचं बाकी राहिलंय का मॅम? एवढं पुढे-पुढे करायचं का? एवढं विचार करून बोलायचं का? पण मेंदूचा विकास आणि मेंदूच्या भाषेनुसार जर पालकत्व गेलं ना, तर मुलांचा आणि तुमचं दोघांचा फायदा आहे ना. छोट्या-छोट्या गोष्टी शिकायच्यात आणि करून बघायच्या आहे. फक्त रील तुम्हाला चांगली वाटावी म्हणून नाही आहे. ॲक्शन करा आणि ॲक्शन करायला तयार असाल, तर प्लीज या रीलच्या कमेंटमध्ये लिहा ॲक्शन. मजा येईल. हे माझं प्रॉमिस आहे. जे 18 वर्षापासून मी एक्सपिरियन्स केली आहे ना, तेच छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये तुम्हाला रोज देण्याचा प्रयत्न करते आहे. पण विचारा ना, आपण खरंच रोज रील बघतोय का? आपण स्वतःला अपडेट करतोय का? तुम्ही फक्त मलाच फॉलो करा असं नाही. पालकत्वात कोणालाही फॉलो करा. पण फॉलो करा आणि ॲक्शन करा. हॅपी पॅरेंटिंग.